महायुतीच्या जागांचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। केंद्रीय मंत्री अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली। महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत पुन्हा एकदा अमित शहा चर्चा करून जागा वाटपाचा पेच सोडवणार आहेत। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती जाणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर काल तिढा असणाऱ्या जागांवर चर्चा झाली। विशेष म्हणजे ज्या जागांवर तिढा आहे तिथल्या इच्छुक उमेदवारांसोबतही चर्चा झाली। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली। त्यानंतर आज दिल्लीत जागा वाटपावर चर्चा होऊन अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आज तरी महायुतीतल्या तिढा असलेल्या जागांवरचा प्रश्न सुटणार आहे का? सुवर्ण, नक्कीच काल साधारणतः 1.5 ते 2 तास आहे ते वर्षा निवासस्थानी तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली आणि या बैठकीसाठी अमित शहा देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। आणि त्यानंतर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अमित शहा यांनी देखील महाराष्ट्रातल्या ज्या तिढा असणाऱ्या जागा आहेत याचा अहवाल आहे तो मागवून घेतलेला आहे आणि यावर सध्या चर्चा केली जात आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्ये हा सगळा पेच आहे तो सोडवला जाईल आणि आजच कुठेतरी ह्या सगळ्या संदर्भातला निर्णय आहे तो लावला जाईल आणि त्यानंतर जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर यादी देखील आज महायुतीची जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठीक, गणेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर महायुतीतला तिढा आज सुटेल अशी अपेक्षा आपण करूयात।